नमस्कार. निलिमा चॅनलवर आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण करूया एक उपवासाची रेसिपी, रताळ्याचा किस. त्यासाठी पाव किलो रताळी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. मी थोडीशी त्याची हलकीशी सालं काढून घेते आहे. पण ही रताळी सालासकट किसली तरीसुद्धा चालतील. जाड किसणीवरती रताळी किसून घेऊया. किस काळा पडू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवूया. गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे भरून असं साजूक तूप घातलेलं आहे. तूप आता तापलेलं आहे. जिरं घालते आहे. जिरं चांगलं तडतडलं यावर घालूया हिरव्या मिरच्यांचे तुकडे. मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, मध्यम तिखट आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. रताळ्याचा किस पाण्यातून चांगला घट्ट पिळून घेतलेला आहे. तो आता ह्यामध्ये फोडणीला टाकूया. किस चांगला घट्ट पिळून घ्यायचा म्हणजे तो कढईला चिकटत नाही आणि परतताना त्याचा अगदी गोळा होत नाही. तूप जिऱ्यावर आता हा किस आपण चांगला 2 ते 3 मिनटं परतून घेऊया आणि याला हलकीशी वाफ येण्यासाठी 2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटं झालेली आहेत आणि किस अगदी 20% असं आपण शिजवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण बाकीचे चवीसाठी जे पदार्थ आहेत ते घालून घेऊया. 1 चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा लाल तिखट, चवीला अगदी थोडीशी साखर. रताळं थोडंसं गोडसर असतं त्यामुळे साखर अगदी कमी घालायची. 1 ते सव्वा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व पदार्थ 1-2 मिनटं आपण चांगले परतून घेऊया म्हणजे ते सर्वत्र चांगले लागतील. रताळ्यामध्ये ए व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे ते डोळ्यांना चांगलं आहे आणि फायबर असल्यामुळे पचनक्रियाही सुधारते. आता किस 2 मिनटं परतून झाला. यामध्ये मी 2 चमचे दाण्यांचं कूट घातलेलं आहे आणि 2 चमचे ओलं खोबरं घातलेलं आहे. यामुळे किस चांगला मोकळा होतो, मऊसर होतो आणि चवदार होतो. आता चांगला परत हा परतून घेऊया म्हणजे खोबरं, दाण्यांचं कूट सर्वत्र चांगलं लागेल आणि पुन्हा याच्यावरती आपल्याला 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे तो चांगला शिजेल. 3-4 मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा खमंग स्वाद येतो आहे. थोडासा किस कढईला लागलेला आहे. छान गोल्डन रंग आलेला आहे. आता आपला किस सर्व्ह करण्यासाठी अगदी तयार आहे. गरमागरम हा किस आपण सर्व्ह करूया. अगदी एका डिशमध्ये पोट भरतं आणि डब्यात नेलात तरीसुद्धा दिवसभर चांगला मऊसर राहतो. खूप छान असा हा प्रकार आहे उपवासाचा. तुम्ही नक्की करून पहा. सोबत लिंबू ठेवलेले आहे. कृती आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.